जुकिनी हार्वेस्टिंग करताना खूप मजा येते। पावसामुळे सध्या रेट खूप कमी झालेत, पण बाकी वेळेस जर 40 रुपये जरी रेट राहिला ना तरी हे परवडणारं पीक आहे। यावेळेस मी जरा जास्तच दिवस गावी राहिली आहे, पण इतके दिवस गावी राहिल्यानंतर माझं पुण्यातलं रुटीन सगळं बिघडून जातं। स्पेशली डाएट आणि जिम मध्ये कन्सिस्टन्सी राहत नाही। गार्डन मध्ये बघा ना किती छान फुलं आलेत, हे सगळे मम्मीने लावलेले आहेत। रोज एक ॲव्होकॅडो खाल्ल्यानंतर आठवड्याभरात इतक्या साऱ्या बी साठल्यात, त्यामुळे मी आता ते शेतात घेऊन आले आणि लावतीये। हे आहे आल्याचं रोपटं आणि याचा मी कोंब लावलेला। आता बटाट्याचं सुद्धा बघा, मी परसबाग मध्ये लावलेला भाजीपाला बऱ्यापैकी उगवून आलाय आणि आपण हे कम्प्लिटली ऑर्गॅनिक करणार आहे। मला तरी असं वाटतं की गावचं जीवन आणि शहरी जीवन या दोन्ही मध्ये बॅलन्स असावा। कृष्णाला आवाज दिला की कसा बोलतोय बघा। गावचं जीवन आणि शहरी जीवन दोन्हीकडच्या लाईफस्टाईल जर तुम्हाला हँडल करता आल्या ना तर तुम्ही जीवनामध्ये खूप प्रगती करू शकता। माझ्या आई वडिलांच्या कष्टामुळे मी हे रॉयल लाईफ जगतीये। नारळाच्या झाडाला गडच्या गड लागलेत आणि ते बघितल्यावरती मी काय सुट्टी देते होय? 10-12 नारळ काढून आठवड्याभराची सोय केली। तर गावचं जीवन आणि शहरी जीवन यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा।